जय शंकर. आज ही भाद्रपद कृष्ण दशमी परमपूज्य परिज्ञान आश्रम स्वामीजी द्वितीय हांगले पुण्यतिथी दिवस. त्या निमित्ताने आयोजित केलेले अंधेरी सभेचे ऑनलाईन कार्यक्रमांतून तुमगल सगळ्यांगल स्वागत असत. आज ही सर्वप्रथम सभा प्रारंभ प्रार्थना, मागिरी दीप नमस्कार, मागिरी श्री गुरुपादुका स्तोत्रम, परिज्ञान त्रयोदशी आणि लास्ट टॉक बाय श्री राजगोपाल भट्टमा. To start with सभा प्रारंभ प्रार्थना. दक्षिणस्य समारंभा शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता स्मर्या गुरु परंपरा. श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरलोकशंकरं. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. परिज्ञानाश्रम श्री गुरुशंकर परिज्ञानाश्रम केशव वामन कृष्ण पांडुरंग आनंद परिज्ञान गुरु सद्योजात शंकर सद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांतिः. दीप नमस्कारः. ओम नमो ज्ञानदीपाय शिवाय ब्रह्मतेजसे कविष्णु हररूपाय नमः श्री गुरुमूर्तये. अज्ञानध्वांत पटल विध्वंसन दिवाकरान् सच्चिदानंद बोधैक सुधांबुधि कलानिधीन् आधिव्याधि भयग्रस्त प्रपन्न जनरक्षकान् वंदे भद्रांजलि श्रीमत्परिज्ञानाश्रमान् गुरून्. इलापाताल नाकस्त पूजित श्री शिवेशितुः चरणाभुरुहन्यस्त मनोवाक्काय संभ्रमान्. ईश्वरान् वेद वेदांग वेदांत ज्ञानिनान् धुरी छात्रवृंद सुखाधारान् भजे श्री शंकराश्रमान्. उपमा भाव महिमजित सर्वारी मंडलान् सारस्वत द्विजवरैराराधित पदाम्बुजान्. ऊर्जस्वलान् महामोह ग्राह ग्रासैक कर्मणि नमाम्यनन्दरूपान् श्री परिज्ञानाश्रमान् गुरून्. एकस्मिन् द्वितीये च ब्रह्मण्य विष्टमानसान् यमादियोग संपत्ति भ्राजमान मुनीश्वरान्. ऐश्वर्यादखिलार्थानां दायकान् करुणानिधीन् ईडे योगाम्बुधि क्रीडासक्तान् श्री शंकराश्रमान्. ओजस्विनः सुतपसा द्वैताब्धि वडवानलान् स्वाम्रब्ज शरणो धर्तॄन् स्तौमि श्री केशवाश्रमान्. औपाधिके कर्मकर्ते मोहित भ्रांत चेतसां समुद्धरण धौरेयान् वन्दे श्री वामनाश्रमान्. अंजसा तमसः पारमनायासेन सर्वदा नृपशूनयतो नौमि कृष्णाश्रमयतीश्वरान्. अहं वन्दे मनोवाग्भ्यां पाण्डुरङ्गाश्रमान् मुहुः संस्तवैः परया भक्त्या विविधैर्भक्तिलक्षणैः. करकञ्ज भवांस्तेषां वन्दे धर्मधुरन्धरान् आनन्दरूपिणः श्रीमद् आनन्दाश्रम सद्गुरून्. ख ब्रह्मा विष्णुहृदयान् द्वैतध्वान्त दिवाकरान् प्रशान्त दान्तो परतान् परिज्ञानाश्रमान् नुमः. गरिमा दृश्यते येषां वेदान्तार्थ निरूपणे संविज्ञान तपोदीप्तान् निगमागमपारगान् संविद्देवी समासत्कान् श्रुत्यन्त पथदर्शकान्. सद्यो जातान् नमाम्यत्र शंकराश्रम देशिकान्. भोः पराक् स्वामिन् पराक्. श्री गुरु पादुका स्तोत्रम
प्रणम्य संविन्मार्गस्थान् आगमज्ञान् महागुरून् प्रायश्चित्तं प्रवक्ष्यामि सर्वतन्त्राविरोधतः प्रमाददोषजमलप्रविलापनकारणम् प्रायश्चित्तं परं सत्यं श्रीगुरुः पादुकास्मृतिः यस्य श्रीपादरजसा रञ्जते मस्तके शिवः रमते सह पार्वत्या तस्य श्रीपादुकास्मृतिः यस्मै सर्वस्वमात्मानमप्येकवृत्तिभक्तितः समर्पयति सच्चिष्यस्तस्य श्रीपादुकास्मृतिः यस्य पादतले सिद्धाः पादाग्रे कुलपर्वताः गुल्फौ नक्षत्रवृन्दानि तस्य श्रीपादुकास्मृतिः आधारे परमाशक्तिर्नाभिचक्रे हृदाज्ञयोगो योगिनीनां चतुष्षष्ठिस्तस्य श्रीपादुकास्मृतिः शुक्लरक्तपदद्वन्द्वं मस्तके यस्य राजते शाम्भवं तयोर्मध्ये तस्य श्रीपादुकास्मृतिः अन्यत् सर्वं सप्रपञ्चं निष्प्रपञ्चा गुरुस्मृतिः तस्मात् श्रीपादुकाध्यानं सर्वपापनिकृन्तनं पालनात् दुरितच्छेदात् कामितार्थप्रपूरणात् पादुका मन्त्रशब्दार्थं विमृशन् मूर्ध्नि पूजयेत् श्रीगुरुः पादुकास्तोत्रं प्रातरुत्थाय यः पठेत् नश्यन्ति सर्वपापानि वह्निनातुलराशिवत् काशी क्षेत्रनिवासस्तव चरणजलं चाह्नवी श्रीगुरो नः साक्षात् विश्वेश्वरो नस्तव वचनतया तारक ब्रह्मबोधे त्वच्छ्रीपादाङ्किता भूरिह भवति गया त्वत्प्रसङ्गः प्रयागः त्वत्तोऽन्यत्तीर्थदेवः क्वचिदपि च वयन्न प्रतिम पृथिव्याम्। श्री परिज्ञानाश्रम त्रयोदशी आनंदाश्रम शिष्याग्रं स्वानंदाम्बुधिमज्जितम् आनंदाश्रमिणं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं श्रीविद्योपासनो ध्याने मायूरं विभ्रमं सदा यश्चक्रे तन्नुमो नित्यं परिज्ञानाश्रमं गुरुं बाल्ये दीपनमस्कारे यस्य वैराग्यधीशिका जज्वालतं सदा वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं शिष्यान्तशोधने यद्वत्तद्वद्यन्त्रालिशोधने कौतुकय्यस्य तं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं भवरोगहरो यो भूत् शिवयोगपरो निशं तं वन्दे सिद्धिसम्पन्नं परिज्ञानाश्रमं गुरुं शुनिचैव समदृष्टा ज्ञानी त्यागमदृष्टये आसीद्यस्तन्नुमोहार्दं परिज्ञानाश्रमं गुरुं सारस्वत जनप्रीतः सारस्वत समर्चकः य आसीत् तं मुदा वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं विद्यावृद्धस्तपो वृद्धो वयो वृद्धाश्रयो बभौ ह्यः कारुण्येन तं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं योऽनुकर्तुं विभुं चक्रे विश्ववस्त्वालयङ्करं वस्त्वागारन्नुमस्तं श्रीपरिज्ञानाश्रमं गुरुं निर्मिमे निर्ममेन्द्रो यस्तवान् वेदान्तवासितान् गीतासक्तन्नुमस्तं श्रीपरिज्ञानाश्रमं गुरुं कैवल्यसन्निकर्षत्वे तथाहङ्ग्रहचिन्तने यस्यासीदृदयं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं भक्तचेतो रथाध्यक्षो रथयात्रां महेशितुः यश्चक्रे तन्नुमोजस्रं परिज्ञानाश्रमं गुरुं दुर्गन्निर्माय दुर्गायै स्वस्वर्गयोरुरोधतम् अपवर्गपदं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं अपवर्गप्रदं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं श्री श्री परिज्ञानाश्रमयतीश्वराणां
तुर्याश्रमालङ्कृतिरूपकाणां स्तोत्रं पठेद्यः प्रयतः प्रणम्रः प्राप्नोति पूर्णां करुणां गुरूणाम्. आता राजगोपाल भट मामाक विनंती करता तागल उपन्यास सूर करे. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री भवानी शंकराय नमः. ओम श्री मात्रे नमः. आजच्या ऑनलाईन कार्यक्रमांतून कोण कोण सहभागी जावन आसत की तांक सर्वांकय म्हगेलो सप्रेम नमस्कार. आज एक अत्यंत पवित्र दिवस. आमगेल्या दिव्य भव्य श्री चित्रापर गुरु परंपरेंतले तृतीय सद्गुरु श्रीमद परिज्ञानाश्रम स्वामी द्वितीय हांगल समाराधने दिवस. हे गुरुवर्य 1757 to 1770 अशी 4 वर्स आमगेल मठाधिपती, आमगेल धर्मगुरु, आमगेल मोक्ष गुरु जावन विराजमान जावन आशिल्ले. पूर्वाश्रमांतून ते पंडितकार हे गुरुवर्य हांगेली समाधी आमगो तस शिरालींचो आमगेल मठांत आसा. केदना प्रथम शंकर आश्रम स्वाम्यांनी शिष्य स्वीकार करना तेलेंची महासमाधी घेतली आणि आमगेले मठाधिपती हे पीठ रिक्त आशिल्ले. त्या वेळार आमगेले त्या कालाचे समाजाचे अग्रगण्य साधक ते म्हणतात की शंकर आश्रम स्वाम्यांनी पंडितकारांचो लेख चेरक्याक मंत्रोपदेश दिलेलो आशिल्लो आणि तो युवक कोल्लूर कुटशाद्री पर्वतारी तपस्या करता आसा. आमी जरी वचून ताका विनंती केल्यार तो आमगेलो सद्गुरू जावच्याक आमकां अनुमोदना दिवच्या फाव आसा म्हण. त्या प्रकारे आमगेल मालगडी वचून ताका मेळटा ती पंडितकारांतलो तो युवक तोच मुखारी आमगेल गुरु परंपरेंतलो तृतीय सद्गुरू श्रीमद परिज्ञानाश्रम स्वामी द्वितीय जाता ती. तांगेल उपदेश सद्गुरू बोधामृतांतून मस्त दिलेलो आसा. गुरु परंपरा चरित्रेंतलो उपदेश सद्गुरू बोधामृत हे पुस्तक रूपाने आयिल्लें आसा. तुमकां गोत आसा. न लगे प्रपंच काज सोडावे करी निष्काम चित्ताने सहज. प्रपंच प्रापंचिक आमगेले जबाबदाऱ्यो हे परत सोड देवका म्हणना. निष्काम चित्ताने सहज आमी कलकल करचे आसा. ते आमी केल्यार आमकां बरेपण प्राप्त जाता. ह्या नमुन्याची उपदेश तांणी दिलेलो आसा. तांणी एक घुमटोची एक दृश्टांत दिल्या. हांव ते ओवी वाचना, तुमी तो अध्याय तुमी पळयत. ते आमकां एक दृश्टांत दिता ती एक नौकरा गेले, एक जमीनदारा गेले घरा एक नौकर आसा आणि तो नौकर मनपूर्वक सगळं काम आपणाक दिल्लें जें आसा ते भोग घमटायन तो काम करता. आणि ते यजमान अथवा ते यजमानागेल बायल तांकां सुद्दां सुच आसना त्या नमुन्याचेर सूक्ष्म कलकल कोरका हे विचार करून तो नौकर काम करता जाल्यार ताका तेजें काम करता आसा तो कल करता आसा ममत्व ना. ममत्व अर्थात हे मगलें ही भावना ताज्यांत ना. हे हांव जें करता आसा हे ते घरचो मालक कोण आसा, तो जमीनदार कोण आसा तागेलें. जे वस्तू आसा ती अथवा जी व्यक्ती आसा ती हे घरांतूं कोणागेल सेवा हांव करता आसा ते मगल न्हय. ममत्व द सेन्स ऑफ मायन हे ना. आणि अशी तो अथवा ती सेवक काम करता आशिल्ली ती खंयची सुख आणि किंवा दुःख ते घरचे मालकाक अथवा मालकिणी
तिका लागता ते सुख दुःखाची लेप ते नौकराक जायना. तेमी ते हे गुरुवर्य द्वितीय परिज्ञानाश्रम स्वामी हे दृष्टांत दिवन आमकां बोध दिता ते की तुम्ही अशीची ह्या प्रपंचांतून तुमगेले जे ड्युटीज अँड रेस्पॉन्सिबिलिटीज जबाबदाऱ्यो जे तुमकां आसा ते तुमगेले वर्ण आनी तुमगेलो आश्रम हे वर्ण आनी आश्रमाक अनुरूप तुमगेले कलकल कोरका म्हण आसता तें पुरो तुमी करा ते जाल्यार करता आसतना हे कसलेय मगल न्हय, देवा हे तुगेलें ही भावना घेवन तुम्ही जरी काम केलें त्या वेळार तुमकां सुख अथवा दुःखाची लेप तुमकां जायना. आतां आमी प्रतिदीस टायम्स ऑफ इंडियांतूं ऑबिच्युअरी कॉलम पळयतात. कितलेकी लोक प्रतिदीस आमी पेपर पळयल्यार स्वर्गवासी जावन आशिल्ले आसा ती, जाल्यार तांगेलें तें चित्र तांगेलें नांव आनी पळोवन आमकां कसलेय नमुने दुःख जातवे ना. इथं म्हळ्यार ती कोण तें आमकां गोतना. तांगेलें नांव वाचता ती, तांगेले पिक्चर पळयता ती, फोटो पळयता ती, जाल्यार तांच्यान तूं आमकां ममत्व ना. ममत्व हें खंय आसा थंय दुःख आसा. ममत्व हें खंय आसा थंय सुख आसा. तेमी तें ममत्व हें सोड दिवन मगल न्हय चुकलें म्हूण ही दृश्टी घेवन तुम्ही ते नौकरा प्रमाणे काम करात म्हूण हे गुरुवर्य उपदेश दितात. आज तांगेले समाराधने दिवस जाल्ले ती हांवें थोडो उपदेशाचो एक स्मरण केलें. आयज म्हगेलो उपन्यासाचो विशय सद्गती. सद्गती हो शब्द आमी प्रयोग करतात. कोणे गेल्ले म्हण आमकां केन्ना खबर कळटा त्या वेळार आमी कॉन्डोलेन्स संदेश दितना त्या आत्माक सद्गती प्राप्त जावो म्हण आमी प्रार्थना करतात. व्हॉट्सएपांतूय आमी सद्गती प्राप्त जावो त्या आत्माक म्हण आमी प्रार्थना करतात. सद्गती म्हळ्यार कसलें? थोडे जण सद्गती हो शब्द प्रयोग कोरका म्हण गोतनातील मी ती RIP म्हण बरयता ती. कितकी आमचे गेले व्हॉट्सएपार RIP अशें बरयता ती. हे RIP रेस्ट इन पीस हो आमगेलो सनातन धर्म हिंदू धर्माचे संप्रदाय न्हय. RIP क्रिश्चन त्या धर्माचे संप्रदाय जावन आसा. तुमगेले माहिती खातीर हांव एक 2 शब्द सांगता. RIP म्हळ्यार कसलें? रेस्ट इन पीस. हाचो अर्थ कसला? क्रिश्चन धर्मा प्रकार कोण गेल्लेले आसा तांकां पुरता ती जमिनींत पुरता ती तांकां बरी करता ती. आनी बरी केल्लो ते देह जे आसा ते देहांतून जे स्पिरीट क्रिश्चन्स तांणी सोल म्हणलो शब्द वापरचे पेक्षा स्पिरीट म्हणलो शब्द वापरतात. त्या देहांतून जे स्पिरीट आसा तें स्पिरीट खंयची देह आमी बरी केलेले आसा पुरलेले आसा तें स्पिरीट till the last day of judgment it rests in peace. Christian dharmantu there is what is called a day of judgment. एक दीस देव सगळ्यांगेलो हिशोब घेता, सगळ्यांगेलें लेखपत्र घेता पाप आनी पुण्याचें. तो केन्ना that day of judgment केन्ना आसा त्या वेळार सगळं ही जी आत्मा आसा ती कोणागेलें शरीर पुरलेलें आसा ती तांगेलें रिसरेक्शन जाता. द इंग्लिश वर्ड इज रिसरेक्शन. ती पुरा उठान राबता ती. कोण गेलेले आशिल्ले स्पिरिट्स who were resting in peace till that moment, they all get up, and that getting up is called as resurrection. And देव तांकां तांगेले पाप पुण्य हाजी गणित घालून लेख घालून हिशोब घालून कोण पुण्य केलेले आसता तांकां स्वर्गलोकाक हेवन स्वर्गलोकाक पेटयता. आनी कोण पाप केलेले आसा they are dispatched to what is called in Christianity purgatory. म्हळ्यार आमी नरक म्हण खंयच्या म्हणटा ते नरकाक
पापिश्टांक पेटयता ती. सो दिस इज द मिनींग ऑफ RIP. सो आम्ही RIP प्रयोग करची नाही. वी शुड यूज द वर्ड सद्गती. सद्गती प्राप्त जावा म्हणून आम्ही प्रार्थना करता ती. चला आता प्रश्न येता, आम्ही प्रार्थना केली मी ते कोणाके सद्गती प्राप्त जातोय. एकलो विद्यार्थी आणि समाज अभ्यास करणे क्लास असता तो समाज वचन आशिल्लो. खंयच्याय नमुन्याचे प्रयत्नच करणे, अध्ययन अभ्यासूच करणे, ताका केवळ आवस बापसाने आशीर्वाद दिवन तुका बरे मार्क मेळटले म्हण मी ते ताका मार्क मेळतोय ना. परीक्षे हॉलांत प्रश्नपत्रिका हातांत मेळता वेळे योग्य उत्तर मनांत सुचका म्हण जाल्यार रे ताजी पूर्व तयारी, ताजी प्रिपरेशन परीक्षे हॉलांत वचपाशी फुडेची इतली की म्हयन फुडें ताण करका पडटा. तशीच आमकां जरी मुखारी परलोकांत सद्गती प्राप्त जावंका म्हण जाल्यार कोणें एक प्रार्थना केली मी ती सद्गती प्राप्त जायना. त्या सद्गतीची पूर्व तयारी आम्ही हांगाची आत्तांची आचार्य शंकरांगल भाषेंत इहैव हांगाची अधुनैव आत्तांची आम्ही करका. आत्तांची आम्ही करका ती तयारी. भगवद्गीतेंत कृष्ण 8 अध्यायान सांगता, यप्रयाती कोण प्रयाण करता मगल उगडास कोरनो ता अवश्य प्राप्नोती परमाम गतिम. तक परम गती अर्थात सद्गती प्राप्त जाता. यम यम भावम स्मरण खंच भावना मनांत असं की त्या वेळार ताक अनुरूप जावन ताक गती प्राप्त जाता. मगल उगडास कोर्ण कोण वता, कोण तागल मरण येता तो मक मेळोन घेता, ताका सद्गती प्राप्त जाता. पण कृष्णाने 8 अध्यायांत आश्वासन दिलेलें आसा. आता आमकां त्या वेळार दॅट मोमेंट ऑफ एक्स्ट्रीम पेन, दॅट मोमेंट त्या वेळार आमी खंयच्या परिस्थितींत आसा ती आमकां गोतना. त्या वेळार आमकां उगडास जातलो हो एक व्हड प्रश्न. त्यामुळे ती पांडव गीता म्हणे गीता आसा. पांडव गीता सुमार 30-40 वर्स मागशी आमगेल तृतीय परिज्ञान आश्रम स्वाम्यांगेले काळगतींत हांव ही पांडव गीता म्हण प्रकाशीत केलेली आशिल्ली आमगेल मठा तर्फेने. तातूंत एक घुमटो श्लोक आसा, हांव तुमकां सांगता. हे कृष्णा, तुगेल चरण कमल म्हळ्यार हे जे एक केज आसा, पिंजरा म्हणटा ती, तुगेल हे चरण कमल म्हळ्यार हे पिंजरेंत मगल मन म्हळ्यार राजहंस रॉयल स्वान आत्तांची वचून बॉयसा. इता म्हळ्यार प्राण वच्चे वेळार कफ वायू आनी पित्त हांगेल उद्रेक जावन मगल कंठ मगल ताळ कशी आसतलो म्हाका कल्पना ना. त्यामुळे आत्तांची वचून मगल मन तुगेल चरण कमला म्हळ्यार पिंजऱ्यांत वचून बॉयसा हे कृष्णा म्हणटा. तो श्लोक अशें आसा, कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरांते अद्यैव मे विशतु मानस राजहंसः प्राण प्रयाण समये कफवात पित्तैः कंठावरोधन विधौ स्मरणं कुतस्ते. कुतः स्मरणं तव. त्या वेळार तुका उगडास जावंची म्हळ्यार कशी? गीतेन सांगल्या होय, आचार्य सांगतात होय, त्या वेळार उगडास कशी जावचो? आणि जरी जावं का म्हण आसल्यार ताजी पूर्व तयारी आत्तांची हात पाय घट्ट असताना हांव करता. हात पाय घट्ट असताना आत्ता जरी हांव करनी, त्या वेळार मुखार करया, प्राण वच वेळार हे साध्य ना. त्यामुळे सद्गतीची तयारी आम्ही आत्तांची करता. त्यावेळेस सद्गती म्हळ्यार शब्द अर्थ कसलो? गती ह्या शब्दाक दोन्ही अर्थ आसा. ती गती म्हळ्यार ध्येय, द गोल हो एक अर्थ. आनी एक गती म्हळ्यार मुवमेंट, आमगेल पावल पडत वता ती खंयच्या डायरेक्शनांत, दॅट इज द गती. तो सद्गती ह्या शब्दाचो पयलो अर्थ सत जे आसा ते मगल ध्येय जावंका. आनी ते ध्येय जावन आशिल्लें सत जे आसा ताजे दिक्काक इन द डायरेक्शन ऑफ दॅट सत मगल स्टेप्स मूव जावंका ते हांव वचका.
that is Sadgati. Now, what is meant by Sat? Sat means Asti, Asa, existence, being. Sat malari, being, existence, Asa. Now, खंयचे Asa, भूत, वर्तमान आणि भविष्य कालांतून तिन्ही कालांतून एक रूप जावन खंयचे असं एक तत्व, त्या तत्वाकच आमी देव म्हणटा ती निर्विकार जावन असं. इट अंडरगोज नो मॉडिफिकेशन. दॅट तत्व, दॅट इज सत. आणि सत म्हणल्यार शब्दूची कमीत कमी 5000 वर्ष मागशी ऋग्वेदांतून आमगेले ऋषी मुनियांनी प्रयोग केलेलो आसा देवागेल खातीर. सत म्हणलो हो शब्द. एकम सत विप्राह बहुधा वदन्ति अग्निम यमम मातरिश्वानमाहु. एकम सत, there is one existence, there is one truth, there is one being. विप्राह, कोण विद्वान पुरुष असते, कोण अध्यात्म विद्या प्रवीण असते, ते एक सत्य जे असं तत्व ताकाचे विविध नाव देनो. एकम सत विप्राह बहुधा, अनेक नाव देवनो, अनेक नाव आरोप करनो, आवाहन करनो, उपासना इत्यादी करतात. सो सत म्हणल्यार शब्द अर्थ देव. सत म्हणल्यार देव. हो जो देव आसा, हे जे सत आसा, दॅट सत शुड बी माय गती. दॅट मीन्स मगल ध्येय, मगल जीवनाचे लक्ष्य, परम लक्ष्य, परम अर्थ म्हणतात आम्ही. दॅट शुड बी द प्रायमरी गोल ऑफ एव्हरी ह्युमन बिईंग. कोण की जन्म घेतलेला आसा, कल खातीर आमी जन्म घेतला, कल खातीर आमी आमकां निमगून घेवया, कसले खातीर आमी जन्म घेतलेलो आसा. इज इट ऑल साउंड अँड फ्युरी सिग्निफाईंग नथिंग? ए टेल टोल्ड बाय एन इडियट. साउंड अँड फ्युरी सिग्निफाईंग नथिंग म्हणून इंग्लिशान म्हणटात. तशिवाय खावचें, जेवचें, टीव्ही पळोवचें, इज इट द मिनींग ऑफ लाईफ? इज इट द गोल ऑफ लाईफ? व्हॉट इज द गोल ऑफ लाईफ? द गोल ऑफ लाईफ इज द रियलायझेशन ऑफ दॅट सत. ते एक परम सत्य जे आसा, त्या परम सत्याचे साक्षात्कार करून घेवचें, दॅट इज माय गोल ऑफ लाईफ. सत म्हळ्यार देव, गती, दॅट इज द गोल. आता हे गोल जावन आशिल्लो देव जो आसा, तागेलो साक्षात्कार आमी जावंका म्हणून आसल्यार आमी कल कोरका. द सेकंड मिनींग ऑफ द वर्ड गती, वी शूड मूव इन द डायरेक्शन. आमी खंय वचका की त्या दिशेंतून आमगेलें पावल पडल्यार मात्र आमी थंय वचून पावतात. आमी खंय वचका ताचे विरुद्ध दिशेन जरी आमी प्रयाण केलें, वी विल नॉट रीच. तेमी सत गती, सत म्हळ्यार देव, तागेलो साक्षात्कार म्हाका जावंका. आय मस्ट रियलायज गॉड. आमी गॉड रियलायझेशन म्हणया, सेल्फ रियलायझेशन म्हणया, अर्थ एकूच. इथं म्हळ्यार सेल्फ, एस कॅपिटल, आणि गॉड दोन्ही दे मेन वन अँड द सेम थिंग. सो देवागेल दिशेंतून इन द डायरेक्शन ऑफ दॅट सत, when I make my movement, that is Sadgati. And how do I make that movement? That movement I make through intellect, then it is called as Jnana Yoga. I make movement through my heart, then I call it Bhakti Yoga. I make movement through my hands, then it becomes Karma Yoga. देवान आमकां तीन हकार दिलेले आसा, ती हेड, हार्ट आणि हँड. When I move in the direction of God through my head, exercising my buddhi, exercising my intellect, केन्ना हांव देवादिका वता, बुद्धी प्रयोग करनो, धियो यो न प्रचोदयात, then it is Jnana Yoga. Heart घेवनो, heart stands for love, heart stands for compassion, heart stands for प्रीती, प्रेम. हें घेवन आमी केन्ना देवाला वता, that is called Bhakti Yoga. हेड, हार्ट आणि तृतीय हकार म्हळ्यार हँड. देवान आमकां हात दिलेले आसा, ते हाताने हात घेवन हांव कलकल कर्म करता. यद्यत कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तव आराधनम. कलकल हांव हे हात घेवन कर्म करता. हे देवा, हे तुगेल उपासना, तुगेल आराधना म्हूण घेवन हांव केन्ना करता, then it becomes कर्म योग. सो दिस इज द सतगती. तागेल दिका वचचें.
आता हार्ट घेवन हांव वता म्हळ्यार डिवोशन भक्ती. ह्या भक्तींतून देर आर 9 स्टेप्स इन दॅट गती. मगल हार्ट घेवन अर्थात मगल प्रेम घेवन केन्ना हांव देवादिकाक प्रयाण करता. गती म्हळ्यार प्रयाण, गती म्हळ्यार स्टेप्स घालची. केन्ना हांव वता that is called Navavidha Bhakti, 9 steps of devotion. 9 steps करनो मगल गति, मगल movement in the direction of that Sat, in the direction of God. First step is Shravanam. Shravana, ऐकूंचे म्हळ्यार कसलें? स्वाम्यांगेले स्वाध्याय, स्वाम्यांगेले आशीर्वचन, सत्पुरुषांगेले आशीर्वचन इत्यादी आमी ऐकूंचे. दिस इज श्रवणम. आता केवळ ऐकल्यार नप्रो. श्रवण, मनन आणि निधिध्यासन अशी 3 स्टेप्स पायऱ्यो सांगिल्ले आसा ती. जे ऐकलेले आसा श्रवण ताजेर विचार करचो. रिजनिंग पळय हे कळ्ळें म्हाका, कळ्ळी जाल्यार कळ्ळी, खंयच्या बद्दल म्हाका कळ्ळी म्हूण म्हाका दिसता आसा अशी विचार करून कोणाक गोत्त आसा तांतल्याक वचून मगल संशय परिहार करून घेवचे, निवारण करून घेवचे. दॅट इज मनन. मनन मिन्स रिजनिंग, मनन मिन्स रिफ्लेक्शन. अशी विचार करून गोत्त आशिल्ल्या लागीं निमगून घेवन संशय पुरा मगल परिहार करून घेवन एक पंथ अंडरस्टँड करून घेतलें खंयचे एक तें घट्टी धरचें. ताजोच ध्यास ताका निधी ध्यासन म्हणटा ती. आमगेले कोंकणी भाशेंत आमी ध्यास म्हळ्यार शब्द वापरतात ते. दॅट इज निधी ध्यासनाची ध्यास म्हळ्यार शब्द. एकूच ध्यास म्हणटात न्ही आमी. अयो ताका पाप पुताक पळोवंक म्हणून एकूच ध्यास रे. अमेरिकान तो पूत केन्ना येता तागेले खातीर राखून बसला म्हण दिसता तो म्हण आमी म्हणटा ते. कोणेय अंतिम तागेले क्षण जिवनाचे कोण आसा हू इज ऑन द लॅप ऑफ डेथ आमी म्हणटा ते. सो दॅट इज so our mind should always think. So that is nididhyasana. Dhyasu ghatti dorgamche. That is shravana, first step in the gati. Then come shravanam kirtanam. ham bhajan ऐकले. कोण की भजन म्हणता असं, कोण की घट्टी कीर्तन करता असं हांव ऐकलें. ऐकल्यार नप्रो हांवय प्रयत्न करता म्हणून घट्टी. दॅट इज कीर्तनम. Kirtana means loud chanting. Kirtana. Shravanam, Kirtanam, Vishnu, Smaranam. Third one, Smarana. Ugdasu. आता स्मरण म्हळ्यार शब्दांतो एस काढाते. What remains? स्मरण म्हळ्यार हे शब्दांतानो सकार जरी काढला, what remains is मरण. So life without स्मरण is as good as मरण. स्मरण उगडास करचें. केन्नाय उगडासू तो आसा तेमी हांव आसा. तो म्हाका शक्ती दिता आसा तेमी हांव कर्म करता आसा. हांव पळयता तो म्हाका शक्ती दिता आसा. हांव आयकता तो म्हाका शक्ती दिता आसा. अशी प्रत्येक मगल इंद्रिय, मगल वाणी, मगल बुद्धी, मगल मन हाका पुरा प्रेरणा दितलो, प्रचोदना करता आशिल्लो. दॅट अनसीन पॉवर म्हळ्यार तो देव. ही एक दृष्टी केन्नाय दवरून घेवन कृतज्ञतापूर्वक विथ एन एटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड वेन आय मूव इन द डायरेक्शन ऑफ गॉड. दॅट इज स्मरण. तागलो उगडासू. श्रवणम कीर्तनम विष्णोह. विष्णोह म्हळ्यार देवा गेले. स्मरणम पादसेवनम. हाका 2 अर्थ आसा ती. एक पाय मगल देवान दिल्ले पाय आसा ते. हे पाय केन्ना सार्थक जाता, तांगेल सदुपयोग केन्ना आमी करता ते त्या वेळार ते पांयांगेल सार्थक जाता. खंय वचूनच की थंय वचचें त्या वेळार पांय सार्थक जायना ती. एक देवळ वचगलो, एक तीर्थक्षेत्र वचगलो, एक महापुरुषांगेले आगमन जाल्लेलें आसा, तांगेलें दर्शन घेवया म्हूण थंय हांव वता आसा. त्या वेळार आय मेक द बेस्ट यूज ऑफ गॉड गिवन फीट. पाय जे दिल्लेले आसा ते पांयांगेल सदुपयोग त्या वेळार जाता. दॅट इज पाद सेवनम. पाय घेवन हांव देवा गेले अथवा गुरूंक गेले सेवन करता. दॅट इज पाद सेवन. दुसरो अर्थ पाद सेवन म्हळ्यार पादपुजा. आता आनंद आश्रम स्वाम्यान आसतना
परिज्ञानाश्रम स्वामीन असताना आम्ही पादपूज करताले. आता पादुका पूजन करता ते पाय असो पादुका असो केन्ना आम्ही पूजन करता ते दॅट इज पादसेवनम. देन कम्स अर्चनम. अर्चन वर्शिप आराधना उपासना. अर्चन हाका आमगेल्या स्वाम्यांनी मस्त महत्व दिलेलें आसा. आता चातुर्मास 2 महिने मंगळूर जाल्लेले आमी पळयता आशिल्ली. ताजे व्हिडिओज आमकां मेळता आशिल्ले. प्रति दीस म्हणके स्वामी अर्चन करताले. अर्चन मिन्स पूजन. प्रति दिसू शिवपूजन असू पुरो देवी पूजन असू पुरो प्रति दिसू स्वामी अर्चन करताले. आणि आमचे करून पार्टिसिपेटरी पूजन आमची मितीं आमचे खातीर आणि आमचे थ्रू त्या पूजनेन तो सहभागी जायशी करता आशिल्ले. दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ अर्चना पूजन. देन कम्स वंदनम. वंदनम मिन्स नमस्कार करचो. खंय कोणाक नमस्कार करका खंय पूज्य व्यक्ती आसा ती तांकां नमस्कार करचो. पूज्य भावना घेवन नमस्कार करचे. आता एक ना आता इतले सिद्धीक पावी लोक आम्ही काही नाही. एक ना तो वाटेर मेळ्ळेलो प्रत्येकाक नमस्कार करताले. खंय ते सुणे आसा एक खंयचेय मृग असो नमस्कार करताले. खंय त्या स्थितीक त्या सिद्धीक आम्ही काही पावनी ती जाल्यार आमी कल करूं. म्हालगड जी आसा ती आमचे पयशे सिनियर सिटीजन्स कोण आसा ती वयोवृद्ध ज्ञानवृद्ध त्या सिनियर सिटीजन्सां मेळ्ळे त्या वेळी आमी दोन्ही हाताने आमी केन्ना तांकां नमस्कार करचे. फाटी बगसून माती बगसून. दॅट इज वंदनम. तशीच देवाक केवळ एक देवळ वचून मात्र देवा इतरारी फाटी बगसूंच मात्र नाही. टू सी गॉड इन द सिनियर सिटीजन्स. टू सी गॉड इन अवर पेरेंट्स. आवसू बापूसू सिनियर सिटीजन्स डिपेंडंट्स कोण आसा ती आमचेर अस्वतंत्र जावन आशिल्ली पाप तांच्यांतू ते देवा गेले एक अस्तित्व आसा म्हूण भावन घेवन तांकां गोमटे ती तांकां पळोवचें तांकां नमस्कार करचे. दॅट इज ॲज गुड ॲज गोईंग टू ए टेम्पल अँड प्रेईंग अँड बोईंग डावन बिफोर गॉड. दॅट इज वंदनम. देन कम्स दास्यम. वंदनम सख्यम. वंदनम श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम. दास्य. दास्य means the attitude of a servant. देवा तू स्वामी जावन आसा. यू आर द मास्टर अँड आय एम युअर सर्वंट. मध्वाचार्य द्वैत मत. आता काशी मठ गोकर्ण पर्तगाळी मठ मध्वाचार्यांक गेले. थंय तांणी आमकां उपदेश दिवचो ही दास्य भक्ती. अहम ब्रह्मास्मी आय एम ब्रह्मन म्हण न्हय. तांणी शिकोवचें दास्य भक्ती. नारायण तव दासोहम. ओ नारायण आय एम युअर सर्वंट. हांव सर्वंट जावन आसा. तूं स्वामी जावन आसा आनी हांव सर्व कर्म करता आसा. तुगेलो प्रित्यर्थ तूं खुश जावंका म्हूण हांव करता आसा. दॅट इज दास्य भक्ती. ताजे पयशी उंचावेली पायरी आमगेली गती जी आसा हांव कलकत्ता सांगता आसा. ऑल दिस इज पार्ट ऑफ द गती टवर्ड सद्गती. सख्यम इज द नेक्स्ट स्टेप. सख्यम मीन्स टू बी फ्रेंडली. सखा म्हळ्यार फ्रेंड. सख्यम म्हळ्यार फ्रेंडशीप. सो देवा वटू फ्रेंडशीप दवरचें. कित्याक म्हळ्यार देव एकलोच माय इटर्नल फ्रेंड जावन आसा. आनी खंयची बाकीची फ्रेंड आसा ती एके म्हजे पयशे फुडें ते वचूं फाव आसा ती एके तांचे पयशे फुडें हांव वचूं फाव आसा. मगल वट्टू हांगा आनी मुखारी इह लोकांतू आनी परलोकांतू मगल वटूच आसा म्हणल्यार तो फ्रेंड कोण. हू इज दॅट सखा. दॅट सखा इज गॉड. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविसी हाती धरोनिया. ही इज द फ्रेंड फिलॉसॉफर अँड गाईड म्हणून काय मग हात धरून तो चल्लोन व्हरता असं. सख्यम ही भावना. दिस इज more expansive attitude than mere servant and the master relationship. दास्य भक्ती पशी चिक वैर अशील ही भावना. that is sakhyam. And then comes atmanivedanam, total surrender. आत्मनिवेदनांतू
अहम हाव हाव म्हणाल हो शब्दची मायक जाता. आय डिलीट दॅट वर्ड फ्रॉम माय डिक्शनरी. हाव 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 म्हणचे बदलाक तू 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 म्हणू शिकता. प्रत्येक तू तुगल मिती तुगल खातीर इमॅजिन 7 विभक्ती असती. देर आर 7 विभक्तीस. हे 7 विभक्ती हांव ताका अन्वय करता. तू तुक्का तुगल मिती तुगल खातीर तुगल तुज्यान तू आनी ताका हे देवा अशी. दॅट इज आत्मनिवेदन. नॉट आय बट दौ ओ लॉर्ड. दॅट इज द अल्टिमेट step in the Sadgati. So this is the meaning of Sadgati taken केद नमगेल हार्ट घेवन डिवोशन घेवन भक्ती घेवन मागील कर्म योगा. that is also Sadgati. that is also a movement towards God. Karma, what is the difference between karma and karma yoga? खंयचेय आमी काम जे करता ते that is karma. But in order that karma should be glorified as karma yoga, ते हांव अर्पण करता. श्रद्धा संयम आनी समर्पण हे केन्ना येता आमगेले कर्मांतूं तावळ तें कर्म बिकम्स कर्म योग. नाजाल्यार तें अशी कर्म योग जावं काय म्हण जाल्यार श्रद्धा संयम आनी समर्पण हे 3 विटमिन्स आमगेले कर्मांत आमी घालका. श्रद्धा विथ फेथ. हांव जें करता असं हे एक मेकॅनिकली हांव करना. श्रद्धेन करता असं देव असं हांव असं तो आशिल्मीत हांव असं ताका हांव अर्पण करता असं तो ना म्हणून हांव कदापि म्हणसना. नास्तीक हांव जायच ना अशी ही एक दृढ विश्वास त्याची श्रद्धा. आनी ही श्रद्धा केन्ना येता त्या वेळार आमगेले मन बुद्धी इंद्रिय संयमित जाता. ते संयम मिन्स कंट्रोल. संयम मिन्स डिसिप्लिन. संयम मिन्स नियंत्रण. केन्ना मगल मन इंद्रिय बुद्धी नियंत्रित जाता ते डिसिप्लिन जाता ते ऑर्गनाइज्ड जाता ते अनकंट्रोल्ड नाही. सो श्रद्धा पेव्स द वे टू संयम अँड विथ श्रद्धा अँड संयम कम्स समर्पण. अर्पण करचें देवा हें तुका. तूं कितली बुद्धी दिल्या तूं कितले अंडरस्टँडींग विचार म्हाका विवेक दिलेले आसा तें घेवन जाल तितले गोमटे रितीर हांव करूंक प्रयत्न केल्या आनी हांव हां काम केल्या. हाजे प्रयोजन कसलें जातलें आय डोंट नो. हाजे फल हांव वेचूल म्हणके जाता की जायना आय डोंट नो. कशी आसा हांव हें जें करता आसा तूं दिलेली शक्ती घेवन हांव करता आसा आनी हें फल वॉट एवर इट मे बी पॉझिटिव्ह ऑर नेगेटिव्ह हांव तुकाचें अर्पण करता आसा म्हणून अलिप्त जावचें. दॅट इज द अल्टिमेट थ्रू कर्मयोग. श्रद्धा संयम आनी समर्पण. केन्ना आमी ही भावना घेवन कर्म करता ते त्या वेळार नित्यानंद स्वामी वज्रेश्वरींतले नित्यानंद स्वाम्यांनी पण स्वामी सोलयतना कशे हाताक मेण लागून आसा म्हणून तेल लावन घेता ती. हे दृश्टांत नित्यानंद स्वामी दिताले. आमकां पणसूय खावंका जाल्यार हाताक मेणय लागून आसा तावळ आमी कल करका हाताक तेल लावन घेता ती तावळ तें मेण लागना. तशी केन्ना हांव ममत्व हें सोड दिवन अहम हें सोड दिवन तुगल खातीर करता आसा तूं दिलेली शक्ती घेवन करता आसा म्हणून ही भावन घेवन केन्ना समर्पण करता त्या हाताक मेण लागना अशी तेल लागील म्हणके त्या वेळार दॅट कर्म बिकम्स सॅनिटायज्ड. दॅट कर्म बिकम्स सब्लिमेटेड. दॅट कर्म बिकम्स प्युरिफाईड पर्ज्ड ऑफ ऑल इट्स ड्रॉस अँड इम्प्युरिटीज. इट बिकम्स कर्मयोग. अशी दिस इज सद्गती. तो ही सद्गती आमी तयारी खंय करका थंय करूं जायना. कठोपनिशदान सांगल्या हांगा ह्या लोकांतूं ह्या मर्त्य लोकांतूं कशी आमकां साधन करूं जाता त्या नमने साधना आनी खंयचे लोकां साध्य ना. हांगा आत्तांची आमी ही तयारी करका त्या वेळार मुखार वेन वी आर फिजिकली नो मोर वी विल गेट सद्गती. दुसरो अर्थ सत
अर्थात सांग सत्पुरुष सज्जन म्हणतात आम्ही. गती खंय सत्पुरुष असते सज्जन असते सत्संग चलता असं त्या दिकाक आम्ही आमगेल पावल घालता ते आम्ही त्या दिका आम्ही वत्ता ते. वी मूव इन द डायरेक्शन वेर देर इज सत्संग. आता स्वामी आयले ते आणि कोणे पण एक महापुरुष आयले ते तांगेल प्रवचन इत्यादी जावचे असं सत्संग जावचे असं. सो आय एम गोईंग इन द मूव डायरेक्शन ऑफ दॅट सत्संग. दॅट इज ऑल्सो सद्गती. अँड सत्संगाक मस्त इम्पॉर्टन्स दिलेलं असं आमगेल शास्त्रांतून. व्हड बुक वाचका म्हणना व्हड शास्त्र वेद इत्यादी वाचतानी जाल्यार कांय अड्डिना. सत्संग कितलो साध्य आसा आमी ताचो उपयोग करून घेवंका. आमगेल स्वामी तांगेल्या आशीर्वचनांतून सत्संगाचेर मस्त भर दिता ते. सत्संग वचता ती बिकॉज द मियर कॉन्टॅक्ट विथ गुड पीपल. कोण देवागेल खातीर समर्पित जालेले आसा ती तांगेल जीवन देवा खातीर म्हण तांणी कोण तांगेल जीवन दिलेलें आसता. तसल्यांगेल केवल दर्शन तसल्यांगेल केवल वाणी आमगेल कानार पडचें हज्जेनेच आमकां पुण्य मेळटा. कितली पुस्तक वाचेल पुण्य आमकां त्या वेळार मेळटा. त्यामुळे सत्संग आमी करका. आचार्य शंकर म्हणटा ते सत्संगत्वे निसंगत्वम निसंगत्वे निर्मोहत्वम निर्मोहत्वे निश्चलतत्वम निश्चलतत्वे जीवन मुक्ती. केवल सत्संगाने आमकां आमी निसंग जाता ती. वॉट इज मेंट बाय निसंग? अलिप्त जाता ती डिटॅच्ड जाता ती आंगा लावन घेना ती. कसं जाता असं तें जाता असं मगल नाही तें. हांव म्हाका उपन्यासान मस्तपण सांगता. आमगेल उपनिषद कल म्हणटा भोग घेव नाका ती म्हण सांगना. खंयचो एक व्यक्ती अथवा एक वस्तू त्या व्यक्ती गेले अथवा ते वस्तू तांगेल सहवासू तांगेल कंपनी तांगेल आनंद तांगेल कंपनीन तूं हें घेव नाका म्हण आमकां खंयचेय उपनिषद सांगना. जाल्यार उपनिषद कल सांगता ती एक व्यक्ती आसूं पुरो. व्यक्ती मीन्स इंडिविज्युअल. अथवा एक वस्तू आसूं पुरो. वस्तू मीन्स एन ऑब्जेक्ट. इट मे बी एन इंडिविज्युअल ऑर एन ऑब्जेक्ट. त्या व्यक्ती गेले अथवा तो वस्तू गेले सहवासू तूं केन्ना घेतस कंपनीन तूं आनंद घेतस त्या वेळार लक्षांत दवरून घे केन्ना देवाक दिसता ताण ते वस्तूकय तुदला जावन व्हरूंक साध्य आसा. केन्ना देवाक दिसता त्या वेळार देवान ते व्यक्तीकय तुदला जावन व्हरूंक फाव आसा. एकय तो वस्तू किंवा व्यक्ती तुदले जावन दूर वतला अथवा ते वस्तू किंवा व्यक्ती जावन तूं दूर वतला. दिस इज इन द हँड ऑफ गॉड. ही दृष्टी केन्नाय आमी दवरून घेवन आत्ता मेळ्ळेले बी हॅपी इन द प्रेझेंट मोमेंट. डोंट थिंक ऑफ द पास्ट. डोंट थिंक ऑफ द फ्युचर विच इज अनबॉर्न. द पास्ट इज गॉन. ते आतां परत रिटर्न जायना. बी इन द प्रेझेंट मोमेंट. वर्तमान कालाचे आमी एन्जॉय करका. कशी एन्जॉय करका आतां हांव सांगिल्लें म्हणके देवान केन्ना दिल्या एन्जॉय करचें जाल्यार एट द बॅक ऑफ माय मायंड आय मस्ट ऑलवेज रिमेंबर whenever God deems fit, he may take away that individual from me. He may take away that object from me, or he may take away me from that object or that individual. ही दृष्टी केन्ना आमी घेता ते त्या वेळार आमी दुःख आयले त्या वेळी आमी ते दुःखांतूं भुलून वचना ती. We get the capacity, that titiksha, that forbearance to cope with sorrow, to cope with difficulties when they come. So this is satsanga. That is the second meaning of sadgati. To move, that is gati, in the direction of good company, satsanga. Man is known by the company he keeps manatati. If we are to be known as good people, we should also cherish good company and not bad company. So this is the second meaning. Third meaning, sat sahitya. Sahitya. आजकाल आमगेले हे जे सोशल मिडिया म्हणटा ते दे फीड अस विथ लॉट ऑफ पॉयजन. दे फीड अस. सत्यसाई बाबाने कितलींय वर्स म्हाकशी सांगिल्लें कितलींय वर्स म्हाकशी मे बी अबाउट 50 years बॅक टेलिव्हिजन म्हळ्यार टेलिव्हिजन
म्हणून त्यांनी सांगितलं. वी आर प्रोपगेटिंग, वी आर ट्रान्समिटिंग पॉयझन म्हणके. आता फॉरगेट अबाउट TV. नाउ देर आर सो मेनी अदर मीडिया which spew poison. The young minds are poisoned. The young minds are glued, addicted to mobiles, and they are poisoned. So सत साहित्य म्हणा कसलं आमगेले ऋषी मुनी त्यांनी अमोघ आमगेल खातीर साहित्य सोड दिलेलें आसा. खंयची भास आमकां कम्फर्टेबल आसा त्या भाशेंतून, खंयची भास आसा संस्कृतच आमकां म्हणना. देर इज स्पिरिच्युअल लिटरेचर दॅट इज नोन एज सत साहित्य. आता आमगेल गुरु परंपरा चरित्र दॅट इज सत साहित्य. ज्ञानेश्वरी, दासबोध, मनाचे श्लोक, or maybe English translations of Ramakrishna Mission. English translations Ramakrishna Mission म्हणया, चिन्मया मिशन म्हणया, खंयचे इंग्लिशांतून बरेंचे लिटरेचर आसा सत साहित्य which elevate our thoughts, which don't make us more and more rajasic or tamasic, but make us a little bit more sattvic. असलं साहित्य आम्ही केन्ना वाचूक प्रयत्न करतात. We go in the direction of that good literature. That is also Sadgati. At the libraries, they are hardly attended. Ramakrishna Mission library into हांव थोडे पुस्तक दिवचे म्हणून वचगेलो. पुस्तक भोव चड जाल्ल्यान ती घार दवरूंक जाग ना. कल करचें, रद्दी घालू मन येना. रामकृष्ण मिशना वचून त्या स्वाम्यांक मेळटा वेळी स्वामी म्हाका दोन्ही हातान नमस्कार कोण सांगता ते हांगा आशिल्लें पुस्तक वाचूकाची कोणे लोक येना. ते केवल विद्यार्थ्यां खातीर खंयची इकॉनॉमिक्स अथवा असले कॉमर्स सब्जेक्ट्स आसता ती ताज मात्र उपयोग जाता, बाकीची बुकां उपयोग ना. त्यामुळे ते क्षमस्व, क्षम करे, वी डोंट नीड एनी बुक्स म्हणटा ते. दिस इज द अनफॉर्च्युनेट plight condition of our libraries today. त्यामुळे सत साहित्य कोण वाचता? मिनिमम परीक्षा पास जावंका म्हणून कितलो वाचका पडता तितलो वाचता ते. दॅट्स ऑल. गोल्ड स्मिथ म्हळ्यार कोण म्हणून गेल्यार एक ज्युवेलराक नाव सांगते. द पीपल हार्डली द स्टुडंट्स मे रिमेंबर ऑल्सो देर वॉज वन लिटररी पर्सन कॉल्ड गोल्डस्मिथ. दिस इज द पोझिशन टुडे. सो सत साहित्य आम्ही प्राप्त करून घेवचा प्रयत्न करचे. That is Sadgati. And then comes last but not the least. Sat means goodness. Sat means good. Be good. Sat guna. आमच्या हातून हाडूक आमी प्रयत्न करका. That is साधना. आमच्या हातून दैवी संपत्ती भगवद्गीतेंत कृष्णाने दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्तीचे वर्णन केलेले आसा. आमच्या हातून चांग गुण आम्ही हाडो प्रयत्न करका आणि चांग गुण आमच्या केन्ना येता ते तोच मगल मोगाच भक्त म्हणून 12 अध्यायांतून कृष्ण सांगता. मोगाच भक्त जरी आम्ही जावंका देवा गेले त्या वेळार द फोरमोस्ट नीड इज टू डेव्हलप दिस गुड क्वालिटीज इन अस. अद्वेष्टा सर्वभूतानां 12 अध्याय. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रो करुण एव च निर्ममो निरहंकारः अशी कितली श्लोक असतात ते. गुड विल टवर्ड्स ऑल, मॅलिस टवर्ड्स नन. अद्वेष्टा सर्वभूतानां अजात शत्रु. मैत्र सगळं लगे फ्रेंडशिप कुसडपण ना. टच मी नॉट नाही. सगळं लगे मेळ गोळ नसचें. सगळं लगे एडजस्टमेंट अकोमोडेशन करून शेअरिंग अँड कॅरिंग, गिव्ह अँड टेक. That is the spirit. Maitro, karuna evacha, compassion, kindness, mercy. He guna, that is sat. Sat guna. Asl guna, ते 12 अध्यायांतून अखेरचे श्लोक पळया तुम्ही 7-8 श्लोक. ते आम्ही डेव्हलप करका ते गुण. Then we become dear to God. Mere ritualism will not endear us to God. Please remember. सो हे गुण आमच्यात आम्ही डेव्हलप करचे. दैवी संपत्ती भाग्यदा लक्ष्मी बारम्मा म्हणतात आम्ही. हू इज दिस भाग्यदा लक्ष्मी? ही दैवी संपत्ती, हे गुण. तो सद्गुण, हे सद्गुण आमच्यातून हाडूक आम्ही प्रयत्न करचे. दॅट इज सद्गती. अँड दॅट इज द प्रायमरी मिनिंग ऑफ रिलिजन. रिलिजन म्हणा कसलें? The word religion has come from the root
धातु रेलिगेरे, RELIGARE, रेलिगेरे, लॅटिन धातु, विच मीन्स टू बाइंड. एकमेकांक एकमेका ಒಟ್ಟು बाइंड जावचें, विंगड जावचें न्ही, बाइंड जावचें, ಒಟ್ಟು मेळचें, खिचून बसचें म्हणके आमी बुक बाइंडिंग म्हणटा ती. बुक बाइंडिंग म्हळ्यार केलें पुरो कागद ಒಟ್ಟು करून बाइंड करचें. तशीच रेलिगेरे, द वर्ड रिलिजन मीन्स टू बाइंड ourselves with each other, sharing and carrying म्हणके एकमेका ಒಟ್ಟು जावन ಒಟ್ಟು आसचें. आमगेल वेद आमकां हेंच सांगता. वेदांतो संगच्छध्वम, तुमी आयकून आसूं पुरो मंत्रो, ऋग्वेदांतुल मंत्रो, संगच्छध्वम संवदध्वम संवो मनांसि जानताम. संगच्छध्वम, go together. संवदध्वम, speak together. Let there be samvada and not only vada. संवाद आसता तुमचे भितर, ಒಟ್ಟು वचती. संगच्छध्वम, go together, be in unity, united. संगच्छध्वम संवदध्वम, let there be good communication and rapport between you. संवो मनांसि जानताम, एकमेकांगल मन समजून घेयाती. So this is love, this is the meaning of religion. सत्य साई बाबा तांगल अनेक प्रवचनांतूं तांगल एकच तांणी सांगचें, टू डू गुड, टू बी गुड and to see good. This is the way to God. Do good, बरें काम करचें, बरें आमगेले कर्म जें आसा आमी जें करता तें चांग करूं जायना जाल्यार की कोणाकय वायट करचें ना. जालें तितलें म्हणटा खंय साध्य आसा सांग, बट एटलिस्ट वायट करचें ना. डू गुड, बी गुड and see good. This is the way to God. This is Satya Sai Baba. And what does Swami Vivekananda, the Vedanta Kesari, the lion of Vedanta, what Swamiji says? To do good and to be good, this is the whole of religion. एकच सन्न वाक्यांतूं रिलिजनाची व्याख्या, रिलिजनाची परिभाषा, डेफिनेशन स्वामी विवेकानंदान केलें. To do good and to be good, this is the whole of religion. आमी रिलिजनाक विंगडच एक आकार, विंगड एक रूप दिल्या, खंय वत आसा ती. बट द होल स्ट्रेस इज ऑन मॉरल इलेवेशन, ऑन द इलेवेशन ऑफ मॉरल वॅल्यूज अँड स्पिरिच्युअल वॅल्यूज. दिस इज रिलिजन. आजी ते रिलिजन नावारी कितले रक्तपात जाता आसा, ब्लड शेड जाता आसा, अनाचारो, अत्याचारो, दुराचारो, अत्याचार, हें पुरा इन द नेम ऑफ रिलिजन जाता आसा. This is a travesty of religion, the word religion. Religion means love. So this is Sat. So Sat Gati. हांव तुमकां सांगिल्लें 4 अर्थ. एक अर्थ सत म्हळ्यार देव, सत गती. देवागेल दिक्काक आमी वचचें गती, आनी देवूच आमगेले गोल जावन आसा, ध्येय जावन आसा, गती जावन आसा. This is one meaning of Sat Gati. Second meaning is सत जन, सत संग, गुड कंपनी. खंय सत्संग इतिहास जाता आसा, खंय देवा गेले, गुरू गेले, स्तुती अथवा तांगेल बदल प्रवचन इत्यादी जाता आसा, थंय वचचें, ताचो लाभ घेवचो. दॅट इज सद्गती. द थर्ड वन इज सत साहित्य, गुड लिटरेचर, गुड स्पिरिच्युअल लिटरेचर. रामकृष्णा मिशन, चिन्मया मिशन. There are so many missions where good books are available. खंयचेय भाशेंतूं आमकां comfortable दिसता. संस्कृत जावंक म्हणना, खंयची भास आमकां comfortable आसा, अंडरस्टँड करूं जाता, त्या भाशेंतलें आध्यात्मिक साहित्य थोडेपणी वाचचें. हक्काची ब्रह्मयज्ञ म्हणटा ती, पंचमहायज्ञांत एक यज्ञ ब्रह्मयज्ञ. That is the third meaning of Sadgati. And the fourth meaning of Sadgati is every step that we take should elevate us morally. Every step, Gati, that we take should elevate us spiritually. That is Sadgati. Sang, Guna इत्यादि आमी डेव्हलप करचें. आज पवित्र दिवस आमगेल्या
दिव्य भव्य गुरु परंपरेंतले तृतीय सद्गुरु श्रीमद ಪರಿಜ್ಞಾನಾಶ್ರಮ ಸ್ವಾಮಿ ದ್ವಿತೀಯ ಹಂಗೆಲ್ಲ ಆರಾಧನೆ ದಿವಸು ಸಮಾರಾಧನೆ ದಿವಸು ತಂಗೆಲ ಅನುಗ್ರಹನೆ ಭಗವಾನ್ ಶಂಕರ್ ದೇವಾಗಲ ಅನುಗ್ರಹ ಗುರು ಪರಂಪರೆಗಳ ಅನುಗ್ರಹ ಅನೆ ಆಮ್ಗಲ आत्तांचे सद्गुरु श्रीमद सद्योजात शंकराश्रम स्वामीगल मार्गदर्शन आशीर्वाद अनुग्रह हे त्रिवेणी संगमाने आमका ही सद्गती हांगा आत्त इह इव अधुनैव प्राप्त जावा म्हणून प्रार्थना करून मग हा उपन्यास संपन्न करता. धन्यवाद. जय शंकर. नंदन्तु साधका सर्वे विनश्यन्तु विदूषकाः अवस्था शाम्भवी मेस्तु प्रसन्नोस्तु गुरुः सदा. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.